सर ऐका ना, 11वीचे टॉपिक्स करू की 12वीचे करू? 11वीचे कुठकुठले टॉपिक करू सर? 12वीचे करायला गेलं की 11वीचे सुटतात, 11वीचा अभ्यास करायला गेलं की 12वीचा सिलेबस राहून जातो. आणि वरून सर आता 2-3 महिन्यात आमचा सिलेबस कंप्लीट होऊन फुल टेस्ट चालू होतील, तेवढा एवढा आवाढव्य सिलेबस मी कसा मॅनेज करणार? हे सगळे प्रश्न तुझ्या मनात आहेत. तुझ्याच नाही तर दरवर्षी जितके विद्यार्थी परीक्षा देतात त्यांच्या मनात असतं. रिव्हिजन हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या प्रिपरेशनचा. जर तुला पुढे जायचं असेल तर मागच्या गोष्टींना सोबत घेऊनच तू पुढे जाऊ शकतो. या व्हिडिओमध्ये मी 4 मुद्दे डिस्कस केलेले आहेत, अत्यंत महत्त्वाचे. काय की 11वीचा बॅकलॉग कसा पूर्ण करायचा, त्यासाठी तुला आधी माहिती पाहिजे की 11वी फिजिक्स म्हणजे नक्की काय. नंतर चॅप्टर वाईज प्लॅनिंग कसं करायची, नुसता सिलेबस माहिती असून होत नाही, चॅप्टर वाईज प्लॅनिंग करावं लागतं, ते कसं करायचं सर. त्यानंतर रिव्हिजनसाठी वेळ मिळत नाही, हा तर एक राष्ट्रीय प्रश्न आहे. तुझ्याकडे वेळच नाही, सगळ्यात जास्त वेळेची कमतरता तुझ्याकडे, बाकी सगळे लोक रिकामे बसले नाही का. तर वेळेचा मॅनेजमेंट किंवा वेळ कुठून आणायचा ते आपण बघू. आणि शेवटी मोलाचे काही सल्ले देणार आहे मी तुम्हाला. शेवटपर्यंत टिकून राहा, कारण या व्हिडिओमध्ये एकदम डिटेल डिस्कशन होणार आहे. सगळ्यात पहिले 11वी फिजिक्स म्हणजे नक्की काय. 11वी फिजिक्सला मी 11 चॅप्टरमध्ये डिवाइड केले. 11 चॅप्टर बघ, नीट लक्ष दे. हे सगळे चॅप्टर्स जे आहेत ते एकदम लॉजिकली आपण लिहिलेले आहेत, सो दॅट तुला रिव्हिजन करायला सोपं होईल. फिजिक्स सुरू करताना 11वीचं बेसिक मॅथ्स आणि स्केलर वेक्टर पासून आपण सुरू केलेलं. हे फिजिक्स नव्हे तर फिजिक्ससाठी लागणारे टूल्स आहे, तर याला एका चॅप्टरमध्ये. त्याच्यानंतर युनिट्स अँड मेजरमेंट हा सुद्धा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यामध्ये एरर्स असेल किंवा सिग्निफिकंट फिगर्स वगैरे भरपूर सारे कन्सेप्ट आहे याच्यात, ठीक आहे, इन्स्ट्रुमेंट वगैरे. नंतर कायनेमॅटिक्स, त्याच्यामध्ये मोशन इन 1D, त्याच्यानंतर मोशन इन 2D किंवा मोशन इन प्लेन, परत हाय वेटेज टॉपिक नीटसाठी. लॉज ऑफ मोशन अँड फ्रिक्शन या दोघांना एकत्र करून अभ्यास करायचा. सर्क्युलर मोशन आणि वर्क एनर्जी पॉवर, कारण की वर्क एनर्जी पॉवरमध्ये वर्टिकल सर्क्युलर मोशनच्या कन्सेप्ट वगैरे लागतात, म्हणून हे दोन्ही कंबाईन करायचे. रिव्हिजन करताना ही लिस्ट तू लिहून घे, दोन्ही चॅप्टर एकत्रच करायचे. त्याच्यानंतर सर सेंटर ऑफ मास आणि कोलिजन, आणि या सिक्वेन्समध्ये गेला तर तुला इझी पडेल, ठीक आहे ना, कारण हा मेकॅनिक्सचा सिक्वेन्स आहे. सेंटर ऑफ मास आणि कोलिजन, नंतर रोटेशनल मोशन, मग ग्रॅव्हिटेशन आहे, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. आता प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमध्ये 3 चॅप्टर येतात. कुठले कुठले येतात? प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, फ्लुइड मेकॅनिक्स आणि सरफेस टेन्शन. दरवर्षी 1-2 प्रश्न ह्या तिन्ही चॅप्टरमधून टोटल मिळून येणार म्हणजे येणार, 100% फिक्स असतं. नंतर या सेक्शन बद्दल तर काय सांगावं, सोपा आणि हाय वेटेजवाला सेक्शन, हीट सेक्शन ज्याला आपण म्हणतो. त्यामध्ये काय काय येतं सर, तर त्यामध्ये थर्मोमेट्री आहे, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आहे, त्याच्यानंतर कॅलोरीमेट्री आहे, हीट ट्रान्सफर आहे, केटीजी आहे, थर्मोडायनॅमिक्स आहे, आणि मग SHM आणि वेव्ह मोशन. आता एवढे सगळे चॅप्टर आहेत. यामध्ये तुमचा काही सिलेबस झाला असेल कोचिंगमध्ये किंवा स्वतः अभ्यास करत असेल तर, किंवा काही नसेल झाला, पण मी एक ओव्हरव्ह्यू डिस्कस करतोय. तर सगळ्यात पहिले मला हे माहिती पाहिजे की माझे चॅप्टर्स कुठले कुठले आहेत आणि त्यांना कसं कंबाईन करून अभ्यास करतायत. आलं लक्षात? हो सर, लक्षात आलं. आता होतंय कसं माहिती का, माझा प्रॉब्लेम काय होतो सर, की जसं मी एखादा टॉपिक घेतला वर्क एनर्जी पॉवर, मी म्हटलं सर नाही का त्या वर्क एनर्जी पॉवरला 7 दिवस देतो. चल मानलं की या 7 दिवसात तो रिव्हिजन करून त्याला संपवून टाकशील. पण तू काय करतो माहिती का, एक चूक करतो तू. काय करतो, वर्क एनर्जी पॉवर जर तुला सपोज कोणी 70 पानामध्ये शिकवलं असेल, म्हणजे तुझ्या ज्या नोट्स असतील त्याच्यामध्ये 70 पानं असतील, तर तू काय करतो माहिती का, पहिल्या पेज पासून 70व्या पेज पर्यंत जातो. आणि या भानगडीत तू काय करून टाकतो की वर्क एनर्जी पॉवर जिथून सुरू होतो ना, जिथून सुरू होतो म्हणजे एकदम फॉर्म्युला, फोर्स, डिस्प्लेसमेंट आणि कॉस थिटा, एफएस कॉस थिटा वगैरे, वेक्टर फॉर्म वगैरे, त्याच्यात जास्त वेळ घालवतो. आणि जे महत्वाचे टॉपिक आहे जसं वर्क एनर्जी थेरम आहे, ठीक आहे, वर्क एनर्जी थेरम आहे, त्याच्यानंतर पॉवर आहे, इथून प्रश्न येतात, किंवा कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी, हे सगळे तर लावूनच जातात. तू स्मार्ट रिव्हिजन केला का? बिलकुल नाही. तू डायरेक्ट काय केला, असा चॅप्टर उचलला आणि डायरेक्ट त्याला ABCD सारखं किंवा अबकड सारखं वाचून टाकलं. तसं होत नसतंय. चांगला डॉक्टर तो इलाज करणारा चांगला डॉक्टर नाही, योग्य इलाज, जेवढा पाहिजे तेवढाच इलाज करणारा. बघ मी काय सांगायचा प्रयत्न करतोय, नुसते दिवस प्लॅन करून होणार नाही, तुला मायक्रो डिटेलिंग मध्ये जावं लागेल. मुद्दा नंबर 1, हे सगळे चॅप्टर्स तुझ्या डोक्यात पाहिजे. चालताना, उठताना, झोपताना, जेवताना हे सगळे चॅप्टर पाहिजे, की एवढं माझ्या शत्रूची ताकद आहे किंवा एवढी शत्रूची सेना आहे आणि त्या सेनेचे नाव आणि कुठल्या कुठल्या राज्यातून ती सेना येते हे डोक्यात पाहिजे, बरं का, तरच तू सेनापती होणार. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तुला जो जो वीक पोर्शन असेल त्याला स्टार मार्क करायचा.
ही अशी लिस्ट बनवून ठेवायची. झालं. जसं मी सांगत होतो की तुला चॅप्टरचं मायक्रो अनालिसिस करावं लागेल जर तुला वेळ वाचवायचा असेल तर, कारण सध्याच्या स्थितीला तुझ्याकडे वेळच नाही ना, वेळ सोडून बाकी सगळ्या गोष्टी तुझ्याकडे. अलग लक्षात. मग काय करायचं, जसं आता वर्क एनर्जी पॉवरचं मी तुला दाखवतो की कसं मी करतो, कसं करावं लागतं. तर सगळ्यात पहिले वर्क एनर्जी पॉवरमध्ये एवढ्या 6 गोष्टी येतात. काय काय येतं सर, जसं वर्क डन पासून आपण सुरू केलं, नेचर ऑफ वर्क डन, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो वगैरे. त्याच्यानंतर वेक्टर फॉर्मचे क्वेश्चन आहे की एफ वेक्टर डॉट एस वेक्टर. त्याच्यानंतर काय येतं सर, ग्राफचे क्वेश्चन आहे. ग्राफ दिला तर एरिया अंडर कर्व म्हणजे वर्क डन, आपण ते बघितलं होतं. त्याच्यानंतर व्हेरिएबल फोर्स म्हणजे इंटिग्रेशन वाले क्वेश्चन, जसं एफ इज अ फंक्शन ऑफ एक्स असेल किंवा आर असेल त्याचं इंटिग्रेशन करायचं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या फोर्सेसने केलेलं वर्क डन आपण बघितलं. काय काय बघितलं, जसं टेन्शन आहे, नॉर्मल आहे, फ्रिक्शन आहे, ग्रॅव्हिटी आहे, स्प्रिंग आहे. हे केलं की नाही, हो सर आपण केलं. मग कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम रिलेशन आठवते का, के इज इक्वल टू काय होतं सर ते, के इज इक्वल टू पी स्क्वेअर बाय 2m किंवा पी इज इक्वल टू √2m_ke. चॅप्टरचं रिव्हिजन करत नाहीये मी, फक्त सांगतोय काय काय होतं. मग ह्याचे पर्सेंटेज वाले क्वेश्चन आहे की मोमेंटम 50% वाढलं तर कायनेटिक एनर्जी किती टक्क्यांनी वाढेल वगैरे. हो सर आठवलं. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीमध्ये काय काय बघितलं, सगळ्यात पहिले कन्झर्वेटिव्ह आणि नॉन कन्झर्वेटिव्ह पासून सुरू केलं. पाथ डिपेंडंट जो असतो तो नॉन कन्झर्वेटिव्ह, इंडिपेंडंट असतो तो कन्झर्वेटिव्ह. मग त्याच्यानंतर 2 महत्त्वाचे फोर्सेस तुम्ही 11वीला बघितले, कुठले, फ्रिक्शनल ग्रॅव्हिटेशनल आणि स्प्रिंग फोर्स. ग्रॅव्हिटेशनल आणि स्प्रिंग फोर्सचं वर्क डन कसं फाइंड करतो आपण, पोटेन्शियल एनर्जीच्या मदतीने. आठवतं का तुला, वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह काय असते, -Δu, बरोबर आहे ना. डायरेक्ट आपण जसं इथून एखादं मास आणलं इथपर्यंत आणलं, वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काय करतो आपण, इथली पोटेन्शियल एनर्जी आणि इथली पोटेन्शियल एनर्जी याचा डिफरन्स घ्यायचा, बरोबर आहे ना, त्याचा निगेटिव्ह साईन जे काही असेल. तर मी काय सांगायचा प्रयत्न करतो हे कळालं का तुला, हे मायक्रो डिटेलिंग आपल्याला करावं लागेल सर. नंतर आपण काय केलेलं, हे सगळं झालं तर त्याच्यानंतर मग मी काय केलं, फोर्स, इक्विलिब्रियम, पोटेन्शियल एनर्जी आठवते का, स्टेबल इक्विलिब्रियम, अनस्टेबल इक्विलिब्रियम, न्यूट्रल इक्विलिब्रियम, du/dx ग्रेटर दॅन 0, लेस दॅन 0, इक्वल टू 0, हे सगळं बघितलेलं. हो सर आठवतंय. त्याच्यानंतर इक्विलिब्रियमचे ग्राफ आहेत की स्लोप 0 असला तर इक्विलिब्रियम असतो. फोर्स आणि पोटेन्शियल एनर्जीचं रिलेशन जे इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये पण तू वापरला असणार, 11वी 12वीला सुद्धा कनेक्टेड आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय, हे अत्यंत महत्त्वाचं आहे, वर्क एनर्जी थेरम आणि कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी. वर्क डन बाय फ्रिक्शन काढायचं असेल तर वर्क एनर्जी थेरमचा वापर केला है ना. वेगवेगळे प्रश्न सोडवले याच्यामध्ये. तर कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी मध्ये सर्क्युलर मोशन सुद्धा कंबाईन केलं की एखादं मास आहे त्याला वरून सोडलं तर ते खाली किती वेलॉसिटी येईल, मग ते सर्क्युलर लूप कंप्लीट करेल की नाही वगैरे वगैरे. आणि सगळ्यात शेवटी सर पॉवर. पॉवरमध्ये पण इन्स्टंटेनियस पॉवर, ॲव्हरेज पॉवर, त्याच्यानंतर विंड टर्बाईनचे क्वेश्चन, वॉटर जेटचे क्वेश्चन, भरपूर सारे क्वेश्चन आहेत. तर याचा मी काय सांगायला लागलो की जसं मला एखादा चॅप्टर रिवाइज करायचा आहे तर या चॅप्टरच्या आतमध्ये काय काय हे सगळं माहिती पाहिजे. अरे तू हार्ट स्पेशलिस्ट होणार आहे, तुला हृदयाबद्दल माहिती पाहिजे की नाही, अरे माहिती पाहिजे की नाही. हो सर, कुठली आर्टरी, कुठली वेन, काय स्ट्रक्चर, किती प्रेशर, काय ब्लड फ्लो रेट वगैरे 1000 गोष्टी असतात, ते सगळं माहिती पाहिजे. जेव्हा तुला हे माहिती असेल तेव्हा काय फायदा होईल बघ. मला एक कळालं की पूर्ण वर्क एनर्जी पॉवरमध्ये मला फक्त कुठं प्रॉब्लेम आहे ना, मला आहे ना इथे प्रॉब्लेम आहे, पोटेन्शियल एनर्जी वाले क्वेश्चन माझ्याकडनं सुटेनात, डिफरन्शिएशन मला जमत नाहीये, किंवा मग मला आहे ना पॉवरला प्रॉब्लेम आहे. मग आता मी काय करणार ना, इथून तर इथपर्यंत नाही जाणार, मग काय करणार सर तुम्ही, हे बघ काय करणार, जसं माझ्याकडे 100% वेळ आहे तर 100%पैकी इथे फक्त मी 10 ते 15% वापरणार. आता सुद्धा चॅप्टर मी 7 दिवसात रिवाइज करणार बरं का, पण इथे 10-15%. मग इथे किती वापरणार सर, इथे 30%. इथे किती वापरणार सर, इथे 30%. आणि उरलेले मध्ये वापरून टाकणार. म्हणजे मी काय केलं की जिथे इलाजाची गरज होती तिथे इलाज दिलेला आहे. नुसत्या गोळ्या झाडून होत असते का, नाही, निशाणावं लागली पाहिजे. अलग लक्षात, एकदम निशाणावं लागले पाहिजे. हे मायक्रो डिटेलिंग तुला प्रत्येक चॅप्टरचं करायचंय. करशील का, हो सर करेल. तरच तुझा वेळ सुद्धा वाचेल. यांनी काय काय होतं बघ, यांनी वेळ पण वाचतो, टाइम सेव्ह पण होतो. कसं काय सेव्ह होतो सर, जर मला वर्क एनर्जी पॉवर उद्या 2 दिवसात रिवाइज करायचं असेल ना तर मी फक्त आणि फक्त पोटेन्शियल एनर्जी आणि पॉवर तेवढंच रिवाइज करेल, कारण बाकी मला सगळं येते. अलग लक्षात, हो सर. चला, एक तर टाइम वाचला आणि दुसरा एनर्जी सुद्धा वाचली. तू बोर पण मारणार नाही तुला, मग तुला इंटरेस्ट होईल. नंतर काय, नंतर सर मला वेळच मिळत नाही सर, मला रिव्हिजन करायला वेळ मिळेच ना. एक गोष्ट लक्षात ठेव, ही आठवड्याभरासारखी मी जी प्लॅनिंग सांगतोय ती कर, काही लोड येणार नाही तुला. काय प्लॅनिंग सांगताय सर, रविवारी तुझा पेपर असतो किंवा एक्झाम असते, हो सर असते एक्झाम. एक्झामच्या आधी तू रिव्हिजन मारशील का,
मागच्या टॉपिकशी? हो म्हणशील, इथे हो म्हणशील, पण तेव्हा करणार नाही. कारण जसा बुधवार झाला, गुरुवार, शुक्रवार, शनिवार तुझ्या डोक्यात फक्त परीक्षा परीक्षा असते. रविवारी तुझे मार्क्स येतात, एक तर तू रडतो किंवा हसतो, आणि परत सोमवार, मंगळवार, बुधवार असाच रेंगाळत जातो. होतंय की नाही असं? हो सर होतंय. तुला काय करायचंय, सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे जे 3 दिवस आहेत, ठीक आहे, आणि एक गुरुवार पण पकडून घे. या 3 दिवसांमध्ये तू काय करणार आहे बघ, इथे मी लिहितो, इथं रिव्हिजन मारायची तुला. कुठली रिव्हिजन सर? 11वीची. इथे रिव्हिजन करणार, इथे रिव्हिजन करणार, आणि इथे सुद्धा रिव्हिजन करणार. इथे रिव्हिजन आणि जी येणारी परीक्षा आहे रविवारची त्याचा अभ्यास करायचा. आणि बाकी शुक्रवार, शनिवार बिलकुल रिव्हिजन करायची नाही, फक्त एक्झाम, फक्त एक्झाम. रविवारी काय करायचं? रविवारी फक्त पेपर अनालिसिस आणि परीक्षा देऊन येशील, त्याच्यात 3 तास जाशील, ठीक आहे. आणि उरेल काय तुझं? पेपर अनालिसिस. पेपरचा अनालिसिस केला नाही तर गडबडून जाईल. पेपरचा अनालिसिस कसा करत असतात यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट कर, मी बनवतो व्हिडिओ. 3 तास गेले रविवारी पेपर देण्यात, येऊन जाऊन 1-2 तास, 1 तास, 4 तास, आणि पेपरचं अनालिसिस करायला जातात 2-3 तास जर डिटेलमध्ये गेला तर. बाकी मग रविवारी तो आराम करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. थोडंफार बॅकलॉग करायचं असेल तर करू शकतो, ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार. पण इथे जे 3 दिवस आहेत ना, एक लक्षात घे. तुला काय कळालं? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार हे 4 दिवस झाले तुझ्या रिव्हिजनचे. आता रिव्हिजनला किती वेळ दिला पाहिजे, तर तो ज्याच्या त्याच्यानुसार आहे. आता ह्याच्यामध्ये पण मी फिजिक्ससाठी बोलतोय, पण जे फिजिक्ससाठी बोलतोय मोर ऑर लेस ते केमिस्ट्री आणि बायोसाठी असू शकतं. फक्त कंटेंट बदलेल, स्ट्रॅटेजी बदलणार नाही. आलं लक्षात? जसं सर मला आता रिव्हिजन सुरू करायची आहे, तर मी काय करेल, कधी करेल रिव्हिजन? दिवसाच्या सुरुवातीला का शेवटाला? कधी लक्षात ठेव, रिव्हिजन करताना सुरुवातीलाच करायची, शेवटी करायची नाही. कारण आत्ताचा सिलेबस करता करता इतका वेळ होऊन जातो की नंतर रिव्हिजनला टाइम मिळत नाही. होतंय का असं तुझ्या बरोबर? हो सर होतंय. जे काम महत्वाचं आहे ते पटकन करून टाकायचं. एक गोष्ट बघ, मी कधीच बोललो नाही असं या 4 दिवसात फक्त रिव्हिजन करायचे असतं नाही. इथे रिव्हिजन आणि एक्झाम दोन्ही करणार, पण रिव्हिजनला जास्त महत्व असेल. मग सकाळी सकाळी तू रिव्हिजन करणार. आलं का लक्षात? इथे पण सकाळी रिव्हिजन करणार, इथे सकाळी रिव्हिजन करणार. जमलं तर 5 वाजता उठ. जमलं तर काय, जमवायचंच आहे तुला, कारण तुला डॉक्टर बनायचंय, बरोबर ना? स्वप्न तुझं आहे. मग काम कोणाला करावं लागणार आहे? तुला करावं लागणार आहे. सकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत रिव्हिजन करायची. 4 वाजता उठायचं, काही होत नाही. काही होत नाही, उठावं लागतंय बेटा. जर तू आता उठला ना तरच मान उठवून समाजात तू आणि तुझे घरचे चालू शकशील. आलं का लक्षात? तुझ्या मेहनतीवर सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. इथे 1.5 तास की झाला 4.5 तास. इथे हवं तर अर्धा तास करून टाक रिव्हिजन तू, बाकी काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे 5 तास एका आठवड्यात किती मिळेल तुला? 5 तास. 5 तास रिव्हिजन एका आठवड्यात सफिशियंट आहे. तू म्हणशील नाही, पण मी काय बोललो, एका आठवड्यात आहे, पण एका महिन्यात किती आठवडे असतात? 4. म्हणजे एका महिन्यात तू 20 तास ते 22 तास रिव्हिजन करू शकतो. आणि कमी जरी वेळ असला तरी तू जर योग्य पद्धतीने वापरला, आरामात मी एका आठवड्यात एक चॅप्टर करू शकतो. 100% करू शकतो रे. पहिल्यांदा तर तुला करायचं नाही चॅप्टर, तुला थोडं तर येत असेल, 10%, 20%, 30%. आणि जशी मी मायक्रो डिटेलिंगची स्ट्रॅटेजी सांगितली त्यांनी करता येते की नाही? 100% करता येणार आहे. ओके, आलं सर लक्षात? बाकी काही मोलाचा सल्ला जो मला तुला द्यायचा आहे, काय द्यायचा आहे? सगळ्यात पहिले, हे सर लगेच बॅकलॉग कंप्लीट होणार नाही. हे जे लगेचची भावना आहे ना, इथे तर माझं फार डोकं आउट होतं. विद्यार्थी येतात म्हणतात, सर माझी परीक्षा आहे सोमवारी, माझी रविवारी परीक्षा आहे सर, माझा ना न्यूटन लॉ ऑफ मोशन किंवा सर माझा ना रोटेशनलचा चॅप्टर बाकी आहे सर, शनिवारी येते हे मेलं, किंवा शुक्रवारी येते. होणार आहे का 2 दिवसात? कधीच होणार नाही, कधीच होणार नाही. हे जे बॅकलॉग निर्माण झालाय त्याचं कारण काही असू शकतं. तू केलेला टाइमपास, तू आजारी पडला, तुला क्लासमध्ये समजलं नाही, काहीही असू शकतं. जर बॅकलॉग निर्माण व्हायला वेळ लागला आहे तर त्याला क्लिअर करायला सुद्धा वेळ लागेल. तर तुला इथे काय ठेवावं लागेल? तुला इथे पेशन्स ठेवावं लागतील. ठेवणार की नाही? 1000% तू ठेवणार आहे, कारण तुला डॉक्टर बनूनच राहायचंय. सर पेशन्स ठेवणार मी 100%. ठीक आहे. दुसरं, हे तर एकदम दळभद्री कारण आहे की जर मला कुणी फळ दिलं तरच मी मेहनत करतो. हे काय दळभद्रीपणा आहे रे? फळ जेव्हा मिळायचंय तेव्हा मिळेल. आता मला सांग, हा व्हिडिओ टाकल्यावर लगेच लाखोनी व्ह्यूज येणार आहे का? बिलकुल येणार नाही. तरी पण का टाकतोय मी व्हिडिओ का रेकॉर्ड करतोय?
आज न उद्या जे व्हायचे होईल, आपण आपलं काम केलं पाहिजे. अरे तुझे मार्क्स वाढतील, तुझे मार्क्स कमी होतील किंवा तुझे मार्क्स सेम राहतील, याचा आणि रिव्हिजनचा काहीही संबंध नाहीये. सर माझ्या मित्राचे मार्क जास्त आले, सर माझ्या मैत्रिणीचे मार्क जास्त आले. अरे तुम्ही त्याला पाहून जन्माला आली होती बेटा तू? हा नाही ना? का तो तुला पाहून जन्माला आला होता? बिलकुल नाही. आपण आपलं एकटं, ही एकट्याची लढाई, आपल्या परिवाराची लढाई. आलं का लक्षात? त्याच्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही इथं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मार्क्स किती पण येऊ, आपण कन्सिस्टन्सी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कन्सिस्टन्सी, सातत्य ठेवायचं म्हणजे ठेवायचंच. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की माझे जे सोर्सेस असतील, सोर्सेस म्हणजे काय सर, जिथून मी अभ्यास करणार, रिव्हिजन कुठून करणार. एक गोष्ट लक्षात ठेव, रिव्हिजन मध्ये फोटोग्राफिक मेमरी काम करते. फोटोग्राफिक मेमरी म्हणजे जी गोष्ट आपण वारंवार बघतो ती गोष्ट आपल्याला लक्षात राहते. म्हणून सोर्सेस बदलायचे नाही, सेम सोर्सेस असले पाहिजे. जे रेफरन्स बुक, कोचिंगचं मॉड्यूल किंवा क्लास नोट्स जेही तू वापरले असशील, मग ते पूर्ण असेल, अपूर्ण असेल, काही असू दे, तेच तू वापरलं पाहिजे. सर त्याच्यात जर काही कमी असेल तर काय, त्याच्यात जर कमी असेल तर तू त्या सेम बुक मध्ये लिहायचं तुला. म्हणजे सर काय म्हणायचंय तुम्हाला, जर मला वाटलं एखादा ग्राफ कमी आहे, मला त्या बुकमध्ये एखादा ग्राफ कमी आहे किंवा त्या बुकमध्ये जास्त आहे, ह्या बुकमध्ये कमी आहे, तर जे काही वाटलं तर पेन्सिलने तिथे लिहायचं, पण सोर्स बिलकुल बदलायचं नाही. जे कन्सिस्टन्सी बद्दल मी सांगितलं, जर तू इमानदारीने मी जे सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या फॉलो केल्या, तर आता ऑगस्ट चालू आहे, तुझा सिलेबस ऑक्टोबर एंड पर्यंत किंवा मिड नोव्हेंबर पर्यंत किंवा नोव्हेंबर एंड पर्यंत संपेल. म्हणजे इकडे सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. जर तू 15 ऑगस्ट पासून जरी सुरू केलं, कधी सुरू कर, आता ज्यांनी लेट व्हिडिओ बघितला ते लेट सुरू करतील, कधी सुरू करा, तरी 3 महिन्यात 11वी पूर्ण रिवाइज होते. पूर्ण गाढवासारखी रिवाइज करायची नाही, एकदम निशाण्यावर रिवाइज करायची, जसं मी सांगितलं, टार्गेट करून, मायक्रो मॅपिंग करून. आलं लक्षात? सर लक्षात आलं. याच्यानंतर एक कमिटमेंट पाहिजे मला तुमच्याकडनं. सर मी 100% रिव्हिजन करणार, रिव्हिजन 100%, असं कमेंट करा.